नमस्कार. गणेशोत्सवाच्या आणि गौरी गणपतीच्या अनेक अनेक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा सामाजिक विषय आहे महिलांवर होणारे अत्याचार आणि उपाय. स्त्री म्हणजे या निर्माणकर्त्याची अप्रतिम निवृत्ती. स्त्री म्हणजे अप्रतिम सौंदर्य. स्त्री म्हणजे मायेची मूर्तीही आणि ती म्हणजे दगदगती ज्वाळाही. तिचा सन्मान ही खूप साध्या गोष्टीची तिची समाजाकडून अपेक्षा असते. माणसाला स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडता फक्त कुटुंबाचा विचार करावा लागतो, पण स्त्रीला घराचा उंबरठा ओलांडताना वाईट नजरेआड लपलेल्या संपूर्ण जगाचा विचार करावा लागतो. घटना कोलकाताची असो की बदलापूरची, हा संपूर्ण देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. भारतातील दर तासाला 3 महिलांवर अत्याचार होतो, म्हणजे प्रत्येक मिनिटात एक महिला अशा घटनांना बळी पडते. तर देशात या घटनांमध्ये 96% आरोपी हे महिलांच्या ओळखीतलेच असतात. यात धक्कादायक म्हणजे 100पैकी 27 आरोपींना शिक्षा होते, बाकी सुटूनच जातात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्यानुसार देशात वर्षभर महिलाविरुद्ध होणाऱ्या 4 लाखांहून अधिक गुन्हे दाखल होतात. निर्भया नंतर अभया अशा अजून किती बळी गेल्यानंतर समाजाला या गोष्टींची जाणीव होणार आहे. फक्त कॅन्डल मार्च, DP बदलणे, सरकारवर खापर फोडणे या सर्व गोष्टींपलीकडे आपण कधी जाणार? यात शिक्षा किती जणांना मिळते? हा तर खूपच विचार करण्यासारखा गोष्ट आहे. बाहेरील देशातील उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये या सर्व प्रकारामध्ये 60%हून अधिक आरोपींना शिक्षा होते, तर कॅनडामध्ये हे प्रमाण 40%हून अधिक आहे. गरज आहे कडक कायदे करण्याची, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची. मुलींना घरकाम शिकवण्यापेक्षा त्यांना स्वसंरक्षण करण्याची शिकवण्याची, त्यांना बालपणापासून जिजाऊ झाशीच्या राणीच्या गोष्टी सांगण्याची, त्यांना अधिक सजग बनवण्याची. कारण याच आहेत आपले भविष्य. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. करूया जागर गौरी गणपतीचा.